धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पाऊस झाला आणि यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये नुकसानीचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. मी आता एका द्राक्षाच्या बागेमध्ये आहे. आपण जर पाहिलं तर अगदी 2 एकरावरील ही द्राक्षाची बाग आहे. मात्र या ठिकाणी अक्षरशः द्राक्षाचा जो आहे तो सडा पडल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते. अगदी गारांचा मोठा पाऊस झाला आणि यामध्ये शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. कंप्लीट अर्धा तास पाऊस होता. हम्म. पूर्ण गारपीट झालेली आहे. गारा जवळपास मला वाटते लिंबाच्या साईजच्या गारा असतील. कंप्लीट अर्धा तास पाऊस पडलेला आहे. पण आहे आपल्याला 12-13 लाख. पूर्ण उत्पन्न पूर्ण लॉस मध्ये, आता सगळे सर्व लॉस मध्ये. कोण घेत नाही, कोणताच व्यापारी घेत नाही. 5:30-6च्या सुमारास मोठा वादळी वारा आणि गारा पडल्या आणि लोहारा तालुक्यामध्ये जी बागा आहेत द्राक्षाच्या त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. तरी आमची शासनाला अशी विनंती आहे की बाबा शासनानं स्वतः लक्ष देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, लोहारा, धाराशिव.